एका माणसाला रात्री 12 वाजता कोणीतरी आवाज दिला. तो बाहेर गेला आणि जे काय त्याने पाहिलं ते तो आयुष्यभर विसरू शकला नाही. तो माणूस खूप साधा आणि प्रामाणिक होता, पण त्याच्यावर मोठा काहीतरी आरोप झाला होता. लोक त्याला खूप वाईट समजत होते आणि तो पूर्णपणे एकटा पडला होता. त्याचं काम बंद पडलं होतं, त्यामुळे घरात पैशाची खूप अडचण वाढली होती. तो खूप चिंतित होता. तो रोज देवाकडे प्रार्थना करायचा, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. एक दिवस तो खूप रागात म्हणाला, जर देव असतील तर मला न्याय का मिळत नाही? त्याने मनापासून प्रार्थना केली आणि काय आश्चर्य घडले. त्याच रात्री 12 वाजता त्याला बाहेरून आवाज आला, बाहेर ये. तो घाबरला, पण तरीही तो बाहेर गेला. त्याने इकडे तिकडे पाहिले. रस्ता पूर्ण शांत होता. रस्त्यावर खूप काळोख होता आणि त्याने इकडे तिकडे पाहिले पुन्हा. आणि अचानक त्याला एक कुत्रा दिसला. तो कुत्रा त्याच्याकडेच पाहत होता आणि हळूहळू पुढे चालू लागला. तो माणूस सुद्धा त्याच्या मागे मागे गेला आणि थोड्याच वेळाने तो एका जुन्या मंदिराजवळ पोहोचला आणि त्याने पाठीमागे पाहिले तर तो कुत्रा गायब झाला होता. त्याला सगळं समजलं. तो मंदिरात गेला आणि मनापासून प्रार्थना केली, ओम कालभैरवाय नमः असं म्हणाला. त्या क्षणी त्याला एक वेगळीच शांतता जाणवली आणि पुढच्या काही दिवसातच ज्यांनी त्याच्यावर आरोप केले होते त्याचं सत्य सगळं बाहेर आलं आणि सगळ्यांसमोर त्याला न्याय मिळाला. त्याचं आयुष्य पुन्हा सुरळीत चालू झालं. कधी कधी देव थेट येत नाही, पण कुठल्याही रूपात येऊन तुम्हाला मदत करतो आणि तो तुमच्यावर अन्याय कधीच होऊ देत नाही. एकदा मनापासून म्हणा, ओम कालभैरवाय नमः.